नमस्कार. तर चालल्यामुळे खरंच वजन कमी होतं का? आणि जर वजन कमी होत असेल तर ते कसं होतं? तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बऱ्याच साऱ्या कमेंट्स आल्या, "मॅडम आम्ही चालायला जातो, आम्हाला वजन कमी करायचं आहे. कसं करायचं? किती वेळ चालायचं?" तर हेच पाहणार आहोत. तर बघा, तर चालल्यामुळे ना खरंच वजन याचं कमी होण्यावरती परिणाम दिसतो का? तर हो, 100% दिसतो. तर बघा, वॉकिंग हा ना एक लो इम्पॅक्ट एक्सरसाइज आहे. म्हणजे काय? तर हा प्रत्येकासाठी सेफ एक्सरसाइज आहे. म्हणजे कसं? तर बघा, जर डिलिव्हरी नंतर असेल किंवा तुम्ही बिगनर्स आहात, नवीनच आहात, एक्सरसाइजची अजून सवयच नाहीये, किंवा ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा आणि काही हेल्थ कंडिशन असेल तुमची, त्याच्यामुळे जर तुम्हाला एक्सरसाइज करायला जमत नसेल, तुम्ही एक्सरसाइज करू शकत नसाल, तर तुम्ही चालणे हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुमचं वेट लॉससाठी. जेव्हा आपण चालायला जातो ना, तर त्यावेळेला काय होतं माहितीये, तुमच्या कॅलरीज ह्या बर्न होत असतात. आणि हा वेट लॉससाठी ना एक बेस्ट रूल आहे. कारण काय माहितीये, जेवढं तुम्ही तुमच्या कॅलरीज बर्न करणार आहात ना, तेवढा तुमचा वेट लॉस आणि फॅट लॉस होणार आहे. तर तुम्ही किती चाललं पाहिजे दिवसभरातून? तर बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला खरंच माझं वजन कमी व्हावं वाटत असेल किंवा फॅट लॉस व्हावा असं वाटत असेल, खरंच याचा आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट दिसावा असं वाटत असेल, तर तुम्हाला कॅज्युअली चालून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित तुमचं वॉकिंग असलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं बघा, एकदम सोप्या भाषेत सांगते की काय करणार आहात तुम्ही. सुरुवातीला, आता सवय नाहीये तुम्हाला चालायला जायची, तर सुरुवातीला तुम्ही 10 मिनिटापासून सुरुवात करायची. आता सुरुवातीला आठवडा जाईल, तुम्हाला सावकाश चालायचं आहे. आता जर 15 दिवस झाले की त्यानंतर काय करायचंय, थोडा स्पीड वाढवायचा आहे. थोडी मिनिटं सुद्धा, टायमिंग सुद्धा तुम्हाला वाढवायचं आहे. आता तुम्ही 10 मिनिटं चालताय, तिथे तुम्हाला थोड्या दिवसाने 15 मिनिटं करायचंय. पुन्हा तुम्हाला 15 मिनिटानंतर तुम्हाला 20 मिनिटावरती यायचं आहे. असं हळूहळू तुमची जशी ब्रिदिंग, तुमची श्वास घेण्याची तुमची जेव्हा क्षमता वाढणार आहे, तसं तुम्हाला हळूहळू तुमचं चालणं थोडं थोडं वाढवायचं आहे. लगेच एका दिवशी फास्ट रनिंग करायला चालायला जाऊ नका. आता तुम्ही 10 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं असं करून करून तुम्हाला किती मिनिटं, 45 मिनिटं तरी तुम्हाला डेली वॉकिंग करायची आहे. आणि या वेळेलाच तुम्हाला तुमचा फॅट लॉस आणि वेट लॉस होताना दिसणार आहे. जेवढं तुम्ही स्लो चालणार, तेवढा तुमचा स्लो फॅट लॉस आणि वेट लॉस होणार आहे. जेवढं तुमचं फास्ट वॉकिंग असणार आहे, फास्ट तुम्ही चालणार आहात, तेवढं तुमचं फॅट लॉस आणि वेट लॉस हे लवकरात लवकर व्हायला मदत होणार आहे. आता सगळेजण विचारतील आम्ही कधी चालायचं, तर सकाळी चालणं हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. यामुळे बघा, तुमची बॉडी एकदम फ्रेश असते आणि फॅट फास्ट बर्न व्हायला ना खूप लवकरात लवकर मदत. आता जर तुम्हाला सकाळी चालायला वेळ नसेल, त्यांनी संध्याकाळी चालायला गेलात ना तरीही चालेल, पण तुम्हाला सातत्य असणं, म्हणजे तुम्ही दररोज करताय हे खूप महत्वाचं आहे. सकाळी वेळ नाहीये तर संध्याकाळी जा, चालेल. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चालण्याचा प्रयत्न करा, पण तो नियमित सराव असला पाहिजे. 4 दिवस करतोय, 2 दिवसाचा गॅप करतोय असं करून चालणार नाही. याने तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. कारण ना खूप लोक बोलतात की मॅडम आम्ही चालायला जातो पण आमचं वजन काही कमी होत नाहीये. तर ते का कमी होत नसतं? तर त्यात तुम्ही काय करत असणार आहेत बघा, एकदम सावकाश चालत असणार आहात किंवा तुम्ही चालल्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये लगेच काहीतरी खाणं करताय, म्हणजे तुमचं लगेच लगेच तुम्ही जास्त प्रमाणात हेवी जेवण जेवताय किंवा नाश्ता करताय. तर असं करायचं नाही. किंवा तुम्ही फक्त 10, 15 मिनिटं, 20 मिनिटच चालताय दररोज आणि तुम्हाला असं वाटतंय की माझं वजन का कमी होत नाहीये, तर बघा, 10-15 मिनिटं चालून काहीही होत नाही. कारण तुमचं वजन तेवढंच राहील, एक वेळ वाढणार नाही असं केलात तर. पण वजन बघा, आता समजा तुमचं वजन 60 आहे आणि जर तुम्ही चालायला जाताय, फक्त 10 मिनिटं चालताय, स्लो चालताय आणि बोलताय की माझं वजन कमी होत नाही, तर तुमचं वजन आहे ना ते तिथेच अडकून राहणार आहे. तुमचं कमी सुद्धा होणार नाही आणि जास्त सुद्धा, वाटल्यास तुमचं जास्त वाढेल तर पण तुम्हाला रिझल्ट दिसणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला त्याचा टायमिंग वाढवायचा आहे आणि थोडं हळूहळू फास्ट चालण्याची सुद्धा सुरुवात करायची. आणि वॉकिंग केल्यानंतर ना तुम्हाला डाएट तुमचा कंट्रोलमध्ये असणं हे खूप महत्वाचं आहे. जास्त मोठं असं काही करायचं नाहीये, घरातलं हलकं जेवण जेवायचं आहे, पोषणमध्ये जेवायचं आहे, सर्वात जास्त पाणी प्यायचं आहे, गोड पदार्थ कमी करायचे आहेत, बाहेरचे तेलकट पॅकेट्स फूड हे सगळं बंद करायचं आहे. त्यावेळेलाच रिझल्ट दिसणार आहे शरीरामध्ये. तर आता ह्या सगळ्या गोष्टीचा रिझल्ट तुम्हाला कधी दिसणार आहे, तर बघा, जर तुम्ही दररोज ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करताय व्यवस्थित, जर तुम्ही 30 किंवा 45 मिनिटं तरी वॉक करताय, तर तुम्हाला 2 आठवड्यातच तुम्हाला हळूहळू फरक जाणवायला सुरुवात होणार. आणि त्यावेळेलाच तुम्ही ना एका महिन्यात 2 किंवा 4 किलो वजन तरी कमी करू शकणार आहात तुमच्या वॉकिंग वरती आणि हे डाएट वरती अवलंबून आहे.
पण हे कधी होणार आहे, जर तुम्ही नियमितपणे वॉक करायला जाताय, डाएटवरती कंट्रोल आहे, पाणी सर्वात जास्त पिताय, हलकं जेवण आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती हे सगळं अवलंबून आहे. त्यामुळे नक्की जर तुम्हाला एक्सरसाइज करणं शक्य नाहीये तर तुम्ही नक्की चालून तुमचं वजन हे कमी करू शकता. त्यामुळे कोणाचीही वाट बघत बसू नका की मी याच्यासोबत योगा करेन, त्याच्यासोबत जिमला जाईन. असं करण्यापेक्षा उठा आणि जेव्हा वेळ मिळेल तेवढा चालण्याचा प्रयत्न करा, फास्ट स्पीड वाढवा. बघा तुम्हाला किती छान रिझल्ट दिसणार आहे. थोडा वेळ लागेल, पण किती लागणार आहे? किमान 1 महिना, 2 महिना, 3 महिन्यात तरी तुम्हाला रिझल्ट हा नक्की दिसणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच तुमच्या उपयोगाचा वाटलाय, जर तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट्स करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.